नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला विधानसभेची तयारी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजास्तव अजितदादांसोबत गेलो, पण शरद पवार माझ्यासाठी आदरणीयच। शरद पवारांसोबतच्या भेटीवर दादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांचं स्पष्टीकरण, तर शिंगणेंनी पवारांबाबत आदर दाखवलाय, त्यांचं विश्लेषण तुम्हीच करा, जयंत पाटलांचं वक्तव्य। अजितदादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे शरद पवारांच्या कार्यक्रमात, वर्धा इथं शरद पवारांच्या कार्यक्रमात शिंगणेंची उपस्थिती। भाजपचे 3 नेते जरांगेंच्या वाटेवर, नांदेडच्या मिनल खतगावकर, बीडचे राजेंद्र म्हस्के आणि माजी आमदार संगीता ठोंबरेंनी घेतली जरांगेंची भेट। जरांगेंकडून उमेदवारीसाठी प्रयत्न असल्याची चर्चा। भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंनी घेतली जरांगे पाटलांची भेट। ठोंबरे 2014 ला केज मतदारसंघातून भाजपच्या आमदार होत्या। भाजपच्या राजेंद्र म्हस्केंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। राजेंद्र म्हस्के भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक आहेत। विधानसभेसाठी म्हस्के बीडमधून मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन, प्रभारींचा दौरा झाल्यानंतर केंद्रीय मंत्रीही करणार महाराष्ट्र दौरा। केंद्र सरकारनं घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणार। रामटेक विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटाचा दावा, रामटेकची जागा आम्ही लढणार, संजय राऊतांची घोषणा। अजितदादा आणि छगन भुजबळ कोणीही मतदारसंघ बदलणार नाही, चर्चा खोट्या, सुनील तटकरेंचा खुलासा। अजित पवार बारामतीमधून लढणार नसल्याच्या चर्चेवर तटकरेंचं वक्तव्य। कागल विधानसभा मतदारसंघात संजय मंडलिक गट हसन मुश्रीफांसोबत राहणार, संजय बाबा घाडगेंचाही मुश्रीफांना पाठिंबा। समरजित घाडगे आणि मुश्रीफांमध्ये लढत होण्याची चिन्हे आहेत।